हा महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे साहेबांवरचा जो विश्वास प्रत्येक पक्षातल्या लोकांना वाटतोय की एकनाथ शिंदे साहेब सक्षमपणे या राज्याचं नेतृत्व करू शकतात, त्याचंच द्योतक हे आहे की आज उभाटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. म्हणजे मूळ पक्षात ते घरवापसी करत आहेत आणि महाराष्ट्रभर आपण पाहतात की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे आमदार, माजी आमदार, खासदार हे सगळेच लोक शिवसेना पक्षामध्ये पक्ष प्रवेश करीत आहेत. प्रत्येकाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब या राज्याचं भलं करू शकतात, विकास करू शकतात, सगळ्यांना सांभाळू शकतात, किंबहुना तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचा परिणाम आपण आज पाहतोय. सरकार आहे आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आपले एकनाथ शिंदे साहेब आहे. प्रश्न असा येतो की आज फडणवीसच्या संदर्भामध्ये बरेच आक्रोश सुरू आहे. शेतकरी आज होरपाळले जात आहे, महागाई वाढणे, बेरोजगारी वाढणे. सक्षम मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य आहेत का फडणवीस योग्य आहेत? बघा, आमचा पक्ष म्हणून तर आमची तर हीच प्रार्थना असेल की आमचे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजे. एक पक्षाचे प्रमुख म्हणून ज्यांचं काम आम्ही पाहिलं, पण याचा अर्थ असा की मित्र पक्षाच्या मुख्यमंत्र्याला नाव ठेवा असं देखील नाहीये. पण एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमची तशी भावना आहे. परंतु शेवटी जागतिक पातळीवर झालेल्या आताच्या घडामोडी, पेट्रोल डिझेल असेल, सगळ्या गोष्टी असेल, कारण सगळं बाहेरचं आपल्याकडे येतं. आता ते सगळे कमबॅक व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे महागाई पण वाढलेली आहे, डिझेल पेट्रोलचा पण तडका झालेलाच आहे, अनिलचा पण प्रभाव आहे, संकट राज्यावर खूप मोठी आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी पण आहेत आणि त्याच्यामुळे जनता काही काहीशी तरी थोडीफार दुखावलेली आहे. पण त्यांची मनधरणी करण्यामध्ये मुख्यमंत्री सक्षम राहतील. तुमच्या उद्धव ठाकरे असं म्हणतायत की मला माहित होतं, मला कोण लागली होती, ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ द्या, त्यांचं भलं हो. ज्या वेळेस असा काय प्रसंग आला, शिवसेनेमधून काही म्हणजे उभाटावून लोक बाहेर पडले, सेम त्यांचं वाक्य ज्याला जायचं त्याला जा. शेवटी हे दोघंच बापले शिल्लक राहतील, सगळे जातील, कोणी शिल्लक राहणार नाही. अरे पण तू का जातोस? तुझं दुखणं काय आहे? तुझी व्यथा काय आहे? का तू असं करून राहिला? कमीत कमी आपुलकीचा, प्रेमाचा हात खांद्यावर टाकून विचारलं तर पाहिजे. एखादी व्यक्ती 40-45 वर्ष तुमच्या पक्षात काम करते, तुमच्या नावाचा जयजयकार करते आणि दुखवती बाहेर गेली, तुम्ही डायरेक्ट म्हणता चल निघून. कमीत कमी त्याला थोपवायचा प्रयत्न, त्याला विचारायचा प्रयत्न, एवढी पण माणुसकी नाही यांच्यामध्ये.